स्ट्राइक एंडला गणेश तर नॉन स्ट्राइक एंडला प्रवीण. जर झाडाला लागून आपण कॅच पकडली तर कॅच ग्राह्य मानली जाईल. अरुणजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच जितेंद्रजी गुलबी साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम साहेब. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. पहिली मॅच आपण पाहतोय जय बजरंग गोरसेच्या विरोधात जय हनुमान सरवली. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पूरक मानली जाते सकाळचं सत्र. गोलंदाजांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिले गेले पण त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र इथून जय हनुमान सरवली करेल का हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. सामना सुरू करायचा जास्त वेळ घेऊ नका आपण. 10 खेळाडू घेऊन उतरलेला संघ आहे सरवली. अकरावा देखील इन झालेला आहे. यस तर चला आपण लगेचच आपण मॅचला सुरू करायचं आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भरत चौधरी हे गोलंदाज आपण पाहतोय. पहिलं षटक टाकण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय गणेश तर नॉन स्ट्राइक एंडला प्रवीण. ही आघाडीची सलामीची जोडी आपण पाहतोय जय बजरंग गोरसेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. देऊया दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. या पहिल्या मॅच मध्ये पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन. पहिल्या सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय भरत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भरत. सन्माननीय अरुणजी भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते ते थोडंसं फंबल झालं. दुसरीचा प्रयत्न धोक्याचा ठरेल का आणि पहिली धाव कंप्लीट झाली. त्यानंतर मात्र दुसरी धाव धोक्याची ठरली आणि पहिल्याच बॉलवर यावेळेस रनआउटच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा पहिला धक्का. विकेटचं पतन झालं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये. यस नो वेट या 3 शब्दांना खूप महत्त्व आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तेच कुठेतरी समतोल साधता आला नव्हता. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये होत असताना. प्रवीण हा बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहायला मिळतोय. न्यू बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. नॉन स्ट्राइक एंडला असेल. स्ट्राइक एंडला गणेश पुण्याच्या एकदा. पहिली धाव फलकावर लागले. एका गड्याचं नुकसान आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर झालंय. गोलंदाज भरत पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर गणेशच्या विरोधात. सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने पाहिलं तर गोलंदाजच्या माध्यमातून रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळवली गेली. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा होता असं वाटलं होतं बॅटरला. भीमजी चौधरी साहेबांचं शुभ आगमन. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस अलोन द कार्पेट यावेळेस एक सिंगल इथे मात्र फलकावर
सोडली जाते. सिंगलच्या बढतीनं धावफलकावर धावा आहेत 2. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक विकेट गमावली गेली. जय बजरंग गोरसट टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. ज्या पद्धतीने पाहिलं तर चांगली लाईन लेंथ यावेळेस हाताळली जाते. भरत हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहे. फलंदाजाला असं वाटतं की ऑप्शनच्या बाहेर चेंडू निघून जाईल, पण लाईन चांगली आहे. चांगल्या पद्धतीची लाईन यावेळेस पहिल्या षटकात टाकत असताना भरत या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. यावेळी चालवतो कार्पेट स्ट्रोक केला गेलाय. लांगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तेथे केलं, मात्र दुसरीचा प्रयत्न धोक्याचा ठरला असता. कलेक्शन चुकीचं झालं आणि त्यामध्ये बघता बघता 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 4 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर आतापर्यंत 4 धावा आलेल्या सर्व संघांनी आपली ऑफिशियल एंट्री जी आहे नोंदवायची आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे ऑफिशियल स्कोरर विशाल नाईक यांच्याकडे, कारण की 10 संघांना संधी दिलेली आहे आणि 10 संघांनी आपली ऑफिशियल एंट्री जी आहे इथे जमा करायची आहे आमचे ऑफिशियल स्कोरर विशाल नाईक यांच्यासोबत. तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. लॉन साईडला स्ट्रोक केला गेला. क्षेत्ररक्षक होते, संधी होती झेल पकडण्याची, झेल सुटला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र बॅटरला मिळतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचले. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. थोडेसे खाली राहिले होते. झेल पकडण्याचा जरूर प्रयत्न केला त्या क्षेत्ररक्षकाने, पण झेल सुटला आणि त्याचाच फायदा आपण फलकावर पाहायला मिळाला. 2 धावा शेवटच्या चेंडूवर आल्यानंतर फलकावर 6 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत पाहिलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट जरूर आली. धावा 6 फक्त खर्च केल्यात भरत या गोलंदाजानं. एकंदरीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूनं हे पहिले षटक राहिलं गेलंय. जय हनुमान सरवली आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग गोरसेच्या विरोधात. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पुढच्या दोन्ही संघाने लगेचच टॉस बॉक्समध्ये विराजमान व्हायचा आहे, कारण की यानंतर होणारा सामना देखील चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फलकावर. 1 गड्याचं नुकसान आपण पहिल्या षटकामध्ये पाहिलं. प्रवीण हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला गेला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्याकरिता रवी चौधरी हा गोलंदाज आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेत असताना मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय गणेश. गोलंदाज तयार. रवीचा दुसऱ्या षटक पहिला चेंडू यावेळेस थोडासा आतमध्ये वळवला होता. यावेळेस गल्ली रिजनमध्ये चेंडू जातोय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंड करून केला जातोय. नकारलं गेलं स्ट्राईक एंड कडून. यावेळेस एकच धावावर समाधान मानावं लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या अंकावर. गोलंदाज तयार. रवीचा पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न दुसरी सुद्धा कंप्लीट होत आहे. तिसरीचा प्रयत्न तिसरी धाव मात्र धोक्याची ठरली. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना आपण जय बजरंग गोरसे टीमला पाहतोय. 40+ क्रिकेट धमाका आपण पाहतोय. जय बजरंग चषक 2024
आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थर्ड मॅन रिझनमध्ये संतोष उर्फ पिंटू यांच्या माध्यमातून 40+ क्रिकेट म्हणजे फिटनेसचा फंडा असं मानलं जातं. अनेक खेळाडू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहत आहे. चांगलं फिटनेस दाखवत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूंना पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा फलकावर आहेत. 2 विकेटचं पतन झालं. गोलंदाज तयार. रवीचा पुढील चेंडू, यावेळी चेंडू हवेत आहे. नो मॅन लँडमध्ये चेंडू पडतोय. शॉट पाईन लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. फेकी झाले, परंतु किती धाबा. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते रतनजी भोईर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग चषक भिनार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. आजचा गोड कार्यक्रम 10 संघांचा हा मेगा इव्हेंट आपण पाहतोय. 13 धावा फलकावर आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. तेरा धावा फलकावर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर इनिंगची सुरुवात झाली. आत्तापर्यंत एकही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं नाही, परंतु धावा फलकावर जरूर जोडल्या जात आहेत. एकेरी दुहेरीने धावफलक मात्र पुढे नेण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून केलं जात आहे. गोलंदाज रवी पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर बघितलं गेलं, पडताळलं गेलं पंतांच्या माध्यमातून. या चेंडूवर कुठली धाव नाही आहे. धाव संख्या स्थिर 13 या अंकावर. दरम्यान गोव्यावरून रमाकांत म्हात्रे आणि श्रीनाथजी भोईर मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. लाईव्ह डेलिगेटच्या माध्यमातून प्रिन्स मूव्हीज यांच्या वाहिनीवर आमचे क्रिकेट रसिक जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि खेळपट्टीच्या बाहेर यावेळेस हाताळणी केली गेली. त्यानंतर मात्र बायच्या स्वरूपात एक धाव, अशा 2 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. इथून मात्र मुभा असेल या बॅटरला. फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने उठवला जाईल, मोठा स्ट्रोक येईल का, की कमबॅक मात्र केलं जाईल गोलंदाजच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पाहिलं तर स्वेर चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त धाबा या चेंडूवर गेल्या गेलेत. गोलंदाज तयार. रवीचा पुढील चेंडू, यावेळेस क्रॉस द लाईन खेळला गेलाय. फ्री हिट आहे आणि यावेळेस झेल जरूर पकडला गेलाय, परंतु फ्री हिटचा फायदा. नॉन स्ट्राईक एंडला ते मात्र झेल जरूर शिवाने चांगला पकडला होता, परंतु फ्री हिट होता. फक्त एकच धाव फलकावर जोडली जाईल. धाव संख्या आपण पाहतोय 16 या अंकावर जाऊन पोहोचले. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा फलकावर. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकात 6 आल्या होत्या. या षटकात आपण विचार केला तर 10 आतापर्यंत बनवल्यात. गोलंदाज रवी पुणे एकदा निलेशच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू, चांगला वळण घेणारा हा चेंडू. बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं. निर्धावच्या स्वरूपात दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. 2 गड्याच्या बोबद्यात 16. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना गोरसट टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जाईल. नक्की जे उद्घाटनीय जे पाहुणे उपस्थित आहेत त्यांची नावं आपण पुन्हा एकदा आवर्जून घेऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. उपस्थित या स्पर्धेला आपण पाहतोय सन्माननीय माजी सरपंच विनोददादा हरट, त्याचबरोबर हनुमंतजी भोईर, गणपतजी भोईर, सुनीलजी गुंड आणि उमेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. रतनजी भोईर देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. या सर्व तमाम पाहुण्यांचे आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. कारण की 1 दिवसाची ही स्पर्धा आहे. 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आम्ही भिनारकर यांच्या माध्यमातून हा आयोजन सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामस्थ मंडळ भिनार यांच्या वतीने 1 दिवसीय स्पर्धा ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो खेळताना पहिला सामना आपल्याच गावाचा
गावाच्या बाजूला गाव आहे तो म्हणजे गोरसे गाव आणि दुरून आपण पाहते सरोली संघ इथे पोहोचलेला आहे आणि खूप चांगला मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर तिसरे षटक मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय पुणे यावेळेस चुकी घडली आहे आणि यावेळेस किती धावा कंप्लीट झाल्यात 2 धावा इथे मात्र बाईच्या स्वरूपात फलकावर जोडल्या जातील. सुनील नक्कीच फलंदाज बीट झाला होता विकेट किपर रवी देखील बीट झाला होता मात्र किशोरचं आपण कौतुक करूया ज्याने चेंडूला अडवलं नाही तर अथवा सीमेच्या बाहेर गेला असता चेंडू. अगदी बरोबरच इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्राच्या माध्यमातून 2 धावा जरूर या क्षेत्ररक्षण वाचवल्यात असंच म्हणावं लागेल. गोलंदाज बोला या षटकातील पुढील चेंडू टाकण्याकरिता यावेळी अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. तर विकेटचं पतन झालं. तिसऱ्या विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. न्यू बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं डीप मध्ये. मला तरी वाटतं तिथे भरत होते नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण जवळजवळ झाडाच्या मागून गेले. दोन धावा फलकावर जोडल्या जातील. 2 धावेने धावफलक 20 या अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस चांगला चेंडू चांगल्या पद्धतीची लाईन यावेळेस हाताळली गेली. निर्धावाच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज फुलाच्या माध्यमातून. या षटकात आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 4 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये 1 विकेट्स मिळवण्यात त्याला यश आलंय. गोलंदाज भोलाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुण्याच्या एकदा स्ट्राईक एंडला सज्ज होताना नितीन भोलाच्या विरोधात. यावेळेस बॅटची एज चांगलं एज रक्षण एस्टनच्या मागे चांगला झेल कंप्लीट करत असताना 4थ्या क्रमांकाचा फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला. तर विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर आपण पाहतोय हरेश मैदानाच्या आतमध्ये. नितीन परतला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भोला हा गोलंदाज करत आहेत. आतापर्यंत 2 विकेट्स मिळवल्यात. 4 धावा खर्च केल्यात. या षटकातील अंतिम चेंडू यावेळेस सरळ चेंडू एस्ट्यावर धरलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 5 जाईल मैदानाच्या बाहेर. आदर्श शिक्षक यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदी स्पोर्ट भादवड टीम संघाचे ओल्ड पोटीप्लरचे एक जबरदस्त क्रिकेटर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टेमगरपाडा भादवड इथून नंदूजी नाईक उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संदेश वखारे यांचे जवळचे मित्र आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. संदेश यांचे शिक्षक आहेत. या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तुमचे शिक्षक आमचे मामा आहेत ते या.
नक्कीच भिनारगावचे शिक्षक म्हणून भरपूर आपण बघितलं त्यांना काम करताना. आता या मुख्य व्यासपीठावर जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 20. तिसरं षटक अप्रतिम राहिलं. बोला या गोलंदाजांना मात्र 4 धावा खर्च करत 3 विकेट्स आपल्या नावावर कोरल्या गेल्या. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. तिसरं षटक हाताळत असताना भुलाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. नेक्स्ट मॅचमध्ये आपण 2 संघांना पाहणार आहोत. गंगामाता गोंदवलीच्या विरोधात विलास मूर्ती राणाल. दोन्ही टीमनी तयार राहायचे. ही इनिंग संपल्यानंतर आपण या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस करणार आहोत. तर अंतिम षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय संतोष. यावेळेस चांगला चेंडू, चांगल्या चेंडूची हाताळणी करत असताना चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाज संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 20 या अंकावर. अंतिम षटक प्रगती प्रथावर. 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकात 6 आल्या, दुसऱ्या षटकात 10 आल्या. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येईल निलेशचा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, पहिला षटकार. ज्या पद्धतीने ताकद झोकली होती चेंडूवर आणि सरळ चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं होतं बॅटर निलेशला. धावसंख्या 26 या अंकावर जाऊन पोहोचले. यावेळेस चांगला चेंडू, चांगलं एसटी रक्षण. एसटीच्या मागे विकेट क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर निलेशला परतवलं जातंय. त्याच्यामध्ये सध्या पहिला सामना सुरू आहे. जय बजरंग गोरसई, जय हनुमान सरवली. यानंतर गंगामाता गोंदवली, विलासमूर्ती राणाल. आणि दिवसभरामध्ये जय गावदेव वडूनगर, जोशीलम भादवड, एकता सारंगाव, गावदेवी काटई, जय बजरंग भिनार, कानई पाये या 10 संघांना आपण या स्पर्धेमध्ये खेळताना बघणार आहोत. या सर्व संघांनी वेळेवर जो तुम्हाला टाइम दिला त्या टाइमवर उपस्थित राहणं गरजेचं आहे. यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धावचा प्रयत्न 9 सेकंडला फेकू होते. यावेळेस ती धाव मात्र धोक्याची ठरली आहे. आणि इथे मात्र 1 शॉटचा सुद्धा इशारा आलाय. म्हणजे या चेंडूवर कुठलीही धाव नाही, विकेट जरूर गमावले गेले. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका, 30 पेक्षा जास्त धावा फलकावर जोडल्या जातील. सकाळचं सत्र म्हटलं तर गोलंदाजा पूरक, त्याच पद्धतीने मात्र एक चांगलं टोटल मानलं जाऊ शकतंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोरसे टीमला मैदानाच्या आतमध्ये. यावेळी चेंडू हवेत आहे. शॉर्ट टर्नमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होता, झेल सुटला. त्यानंतर एके धावेचं परिवर्तन मात्र दुसऱ्या धावेमध्ये करत असताना या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ज्ञानेश्वर मुकादम मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या आपण पाहतोय 29 या अंकावर. या इनिंगचा अंतिम चेंडू. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय डीप मध्ये आणि चांगला क्षेत्ररक्षण झेल चांगला पकडला गेलाय. विकेटचं पतन. इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 29 बनवले आहेत. जय बजरंग गोरसे टीमने 30 धावांचं आव्हान असेल जय हनुमान सरवली टीम समोर.
धन्यवाद डीजे. कारण की आपण पुढील दोन संघांना कॅप्टनला आपण टॉस बॉक्समध्ये बोलूया. गंगामाता गुंदवली आणि विलासमूर्ती राणाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन सरवली टीम आणि गोडसे टीम आपण संपर्क साधायचा ऑर्गनाइज कमिटीशी. नाही, मी अगोदरच सांगितलेलं आहे ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे सर्वप्रथम या स्पर्धेच्या ऑफिशियल जी एंट्री आहे ती आपण नोंदवायची आहे. त्यानंतरच या स्पर्धेला एन्जॉय करायचं. आपण वारंवार अनाउन्समेंट केली जाणार नाही आहे कारण की स्पर्धा फार मोठी आहे. वेलकम किशोर मुकादम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोडसे बीचे एक जबरदस्त खेळाडू आपण पाहतोय किशोर मुकादम इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये विराजमान व्हायचं आहे. गंगामाता गुंदवली टीम त्याचबरोबर विलासमूर्ती राणाल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये. चला आपण टॉस करण्यासाठी. अतिशय जबरदस्त ही संकल्पना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटची परंपरा आणि क्रिकेटचे सर्व लेजंड खेळाडू वय 40+ गाठल्यानंतर खेळताना आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. जय बजरंग चषक 2024 भिनार 40+चा हा सुंदर असा टॉस बॉक्स. सन्मान्य रवींद्र गुलबी, सन्मान्य विरोजी हरट, प्रदीपजी हरट, संदीपजी वखारे यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आपण पाहतोय. आणि जय बजरंग संघाचा हा टॉस बॉक्स आहे. सन्मान्य उमेशजी भुईर आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते आम्ही टॉस करत आहोत. सन्मान्य सुनीलजी गुंड आपण देखील यायचं आहे. या दोन पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत या टॉस बॉक्समध्ये. सुनीलजी गुंड आपण देखील यायचे. वेलकम. टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहे विलासमूर्ती राणाल आणि गुंदवली टीमचे कॅप्टन. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नाणेफेकी आपण करत आहोत पाहुण्याची.
करिअरच्या माध्यमातून गाजवलेला आहे. आज वय 40 गाठल्यानंतर पहिल्या डावामध्ये 28 धावा झाल्या तर 29 धावाचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि ते सुरुवात खूप चांगली केली गोलंदाजाने. प्रवीण पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. ऑफ स्टिक लेग साईडच्या साईडला हा चेंडू लँड झालेला आहे. पंचांकडून वाईटचा इशारा येत आहे. पंच पंकज म्हात्रे एक सिंगल धाव, धावसंख्या 4 धावा धावफलकावर. फलंदाज आपण पाहते खेळण्याकरता सज्ज होत आहे. संतोष पिंटू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पाऊस द्यायचा अपील केला होता जोरदार आणि ते फलंदाज आलेला आहे. अजून एक धक्का दिला गोलंदाज प्रवीणने. ओहो क्लीन बॉल, दांडी गोल. अजून एक धक्का दिलाय गोलंदाज प्रवीणने. काय गोलंदाजी पाहायला मिळते. मित्रांनो, प्रत्येक संघामध्ये 45चे खेळाडू, 40चे खेळाडू आहेत, काही 38चे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगला क्रिकेट पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. प्रवीण याच्या षटकामध्ये 3 विकेट तब्बल प्रवीणने घेतलेले आहेत आणि धावा खर्च केले त्या म्हणजे 4 धावा. आजचा सोन्याचा दिवस या स्पर्धेचा मेगा फायनल डे असंच म्हणूया, कारण की एक दिवसाची ही स्पर्धा आहे. 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत. वेलकम कपिल केने, आपला देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोरसे बी संघाचे आतापर्यंत 2 ते 3 खेळाडू इथे उपस्थित झालेले आहेत. चार धावा आणि 3 विकेट्स गमावलेल्या आहेत. 4 धावा फक्त आहेत धाव फलकावर. इथून आता 25 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. चांगली गोलंदाजी जर झाली तर गोरसे संघ देखील जिंकू शकतो. चांगली फलंदाजी झाली तर सरोले टीम संघ देखील जिंकू शकतो. वेळ फार कमी आहे. अगोदर आपण 1 तास लेट आहोत इथं, कारण की उशिराने उद्घाटन 16 झाला होता. फलंदाज जेव्हा आउट होतो तेव्हा जी 30 सारखी जी क्रॉस पट्टी आहे तिला क्रॉस करूनच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं फलंदाजाने. सध्या या स्पर्धेला एन्जॉय करताना संपूर्ण व्यासपीठ आपण पाहतोय. गणपतजी भोईर, सुनीलजी गुण, आमचे मामाश्री नंदू नाईक सर उपस्थित आहेत या व्यासपीठावर. सर्व पाहुण्यांना आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर. सध्या टॉस बॉक्स मधून पुढच्या 2 संघांचा लीड करताना आयोजक आपण पाहतोय संपूर्ण टीम. सन्माननीय गोपीनाथजी हरड यांचं शुभ आगमन झालेलं आहे. ज्येष्ठ नागरिक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला षटकाला सुरुवात करायची आहे. गोडसे टीम आपण जवळच आहात इथले आणि वेळेवर आपण पोहोचलात या स्पर्धेमध्ये, हे फार महत्वाचं होतं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नितेश आला दुसरं षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू, टॉप आहे चेंडू हवेमध्ये. ओ हा चेंडू झाला सीमा पार, येतोय भिनार चौकार.
उपस्थित गोपीनाथजी हरट काका उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ही स्पर्धा 40+ खेळाडूंसाठी एक चॅम्पियन ट्रॉफी म्हणून इथं ठेवण्यात आलेली आहे. 10 संघामधून कोणता संघ चॅम्पियन बनेल ठीक आपल्याला 5 वाजता या स्पर्धेच्या माध्यमातून माहिती मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे तो म्हणजे नितेश. राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. बिनार गावाच्या टोकावरून आपण पाहतोय. समोर बॅटर किशोर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा धावबलकार लागलेले आहेत. गोलंदाज नितेश. ओ थोडस अंगाला चेंडू स्पर्श झालाय, मात्र एक धाव कंप्लीट. सन्माननीय गोपीनाथजी हरट काका आमचे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विनंती, नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. वेलकम. संदेश नेहमी प्रेमाने त्यांना बाबा हे हाक मारत असतात. त्यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावर. पहिल्या षटकामध्ये सर्व काही पाहायला मिळाले. एक चौकार पाहायला मिळाला. छत्रपती गुलवी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपणास देखील विनंती आहे, या आपलाच व्यासपीठ आहे आणि या पंचकृषीतील जेवढे आजी माजी इथे उपस्थित असतील सर्वांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. समोर ड्राईव्ह केलाय. गोलंदाज चेंडूला फॉलोथ्रो मध्ये अडवत आहे. धाव मिळणार नाहीये. रवीच्या बद्दल आपण चर्चा करूया. रवी अनेक वर्ष सातत्याने, मग सरोली पाडा असो किंवा सरोली गाव असो की सिटी क्रिकेट असो, नेहमी चांगला क्रिकेट खेळलाय या खेळाडूने. आज वय 40 गाठल्यानंतर न्यू 40+ माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. नितेश समोर पुन्हा एकदा फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग आहे. रनआउटची संधी आहे. ओ लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जर फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला असता नितेशने तर कदाचित रवीचं विकेट रनआउटचा मिळाला असता. धावसंख्या धावबलकर 11 धावा. 11 लॉस ऑफ 3 विकेट. 11 रन 3 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम जी हनुमंत सरवली नाणेफेकी जिंकली होती. लक्ष्य जो आहे 29 धावांचं सरवली संघासमोर सध्या स्कोरवर 11 धावा झालेल्या आहेत. चेअरअप करताना गुरसे गावचे आपण पाहतोय जे सिनियर खेळाडू आहेत ग्रामीण गटातील. कपिल केने एन्जॉय करताना आपल्या संघाला घेऊन. किशोर मुकादम देखील इथे सज्ज होता. पुन्हा एकदा कट केला चेंडूला. थर्डमॅनवर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव झाले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो थोडासा वाईट आला. 2 धावा इथे कंप्लीट करताना रवी. धाव संख्या धावबलकर आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे 13 धावा. 13. येणाऱ्या फलंदाजीमध्ये शिवा येणं बाकी आहे. भोला येणं बाकी आहे. नितेश चौधरी येणं बाकी आहे. बॅटिंग लाईन फुल चांगली आहे. मात्र सध्या रवी एक टेक्निकल क्लास फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 धावा आलेल्या आहेत आपल्या संघांसाठी. नितेश राऊंड द विकेटने मिस टाइम झाल्या. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. सेफ लँडिंग होत आहे. दुसरा धाव देखील पूर्ण केलाय रवीने. तिसरा धाव होईलच कारण की थ्रो असा फेकलाय. नक्की जर फलंदाज आउट नाहीये, पंचांनी नोट आउट दिलाय. किशोर पाणी माग केली आहे. चला पाणी जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये. 1 मिनिटाच्या आतमध्ये पाण्याची लगेच जी बाटली आहे ती घेऊन यायची. परत जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या मॅचला भरपूर वेळ झालेला आहे अगोदरच. दोन षटकाची समाप्ती. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरव्हल. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेतला जाईल. तोपर्यंत चर्चा फक्त आणि फक्त जय बजरंग चषक 2024 आयोजक जय बजरंग भिनार 40+ आणि आपण पाहतोय उपस्थित पाहुण्यांच्या शुभास्ते उद्घाटन सोहळा झाला आणि उद्घाटनीय मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील. आता विजयासाठी 12 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, मात्र एखादा चांगला षटक जर झाला तर कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नक्कीच रंगेल. गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक पोहोचत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वडूनगर संघ देखील इथं उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सन्माननीय विनोदजी काटेकर साहेब यांचा शुभागमन झालेला आहे. संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज तिसरा षटक टाकण्याकरिता गुरसई संघाकडून आपण पाहतोय नितीनचा हा चेंडू आपण पाहतोय. स्विंगिंग यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आपण पाहतोय गलीमध्ये खेळला गेला. एक सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 धावा धावफलकावर. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मागे एक धाव एक्स्ट्रा आहे असंच म्हणूया आपण. मात्र चेसिंग आणि ड्रेसिंग तुमची कंपल्सरी असणं फार महत्वाचं या स्पर्धेमध्ये. आणि संघटनेचे नियम आहेत, त्या नियमांनाच आपण फॉलो करायचे. गोलंदाज नितीन राऊंड विकेटने. चेंडू लेग स्टंप ओढण्यासारखा होता, मात्र इम्पॅक्ट स्टंप थोडा लेग स्टंपच्या बाहेर. पंचाकडून वाईटचा इशारा. पंच पंकज मात्रे, विक्रमजी नाईक पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 18. आता बोल टू इक्वेशन. प्रत्येक चेंडू मागे एक धाव बनवायची आहे. जोपर्यंत किशोर खेळपट्टीवर आहे तो सामना सरोली संघाकडे आहे. समोर खेळलाय, गोलंदाजाचा प्रयत्न होता लॉंग ऑफ डीप मध्ये, चेंडूला हलकासा मिसफील्ड झाला. 2 धावा कंप्लीट. तिसरा धाव नको. जवळ भरपूर धावलेले आहेत किशोर. 2 धावाने संघाची धावसंख्या 20-20. 9 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. नितीन गोलंदाज. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू होता, मात्र फाईन लेगला हा चेंडू अडवला जातोय. 1 धाव. सरोली संघ एन्जॉय करणं फार महत्वाचं आहे. मॅचच्या टायमाला कोणीच सांगणार नाही की माझ्या पायाला क्रॅम्प आलाय, माझा हात दुखतोय, माझा डोका दुखतोय. कारण की खेळणं फार खेळ आहे, चांगला आवडणारा खेळ आहे प्रत्येकाला आणि प्रत्येक जण एन्जॉय करताना. पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला पॉइंटवर क्षेत्ररक्षक पोहोचलाय. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रवी अगदी वेगाने दुसरा धाव पूर्ण करतोय. सकाळी ठीक 9 वाजता गोरसे संघ इथे उपस्थित झाला होता. त्या संघाने भरपूर सराव केला. त्या सरावामध्ये मोठे मोठे षटकार पाहायला मिळाले, मात्र बॅटिंग करत असताना फक्त आणि फक्त 29 धावांचा टार्गेट ठेवलेला आहे. आता डिफेन्स करण्याकरिता आता मात्र विकेटच तुम्हाला घ्यावा लागतील. धावा कमी राहिल्यात कारण की 23 झाल्या. 6 धावा बाकी आहेत. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर मध्ये चेंडूला फील्ड केली जाते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. नितीनची इच्छा होत नाहीये. आउट झालेला आहे फलंदाज. आता ही जी जोडी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याने अनेक वर्ष जय भोलेनाथ सरोली पाडा टीम संघासाठी आपलं योगदान दिलेलं आहे, असे 2 खेळाडू, 2 लेजंड खेळाडू आपण पाहतोय. एका बाजूला रवी, दुसऱ्या बाजूला आता भोला तुम्हाला पाहायला मिळेल. ओ जोरदार टाळ्या होत आहेत किशोरसाठी, कारण की किशोरने जो आजचा फिटनेस दाखवल्या संघासाठी येणाऱ्या स्पर्धेसाठी भरपूर वातरकर असेल. धावसंख्या 24 धावा. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र रवीला माहित आहे शेवटच्या षटकामध्ये सामना गेला तर मॅच बनू शकतो गोरसे टीम संघासाठी. इथून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल रवीचा. हवा देखील फार वेगाने वाहत आहे. हवेचा फायदा घेईल का गोलंदाज? पल्लू स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचला. 1 धाव झाला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनाची संधी. फलंदाज भोला बाद होतोय. बडी मछली जाल में फंसी हुई. आवश्यकता आहे आणि बॅटर शिवा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नवी फलंदाज शिवा. भोला खातं न खोलता डगआउट मध्ये परतलाय गोल्डन डक वर. नवी फलंदाज शिवा मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लावायचंय. टीम मीटिंग नकोय. अगोदरच भरपूर खर्च झालेला आहे. चर्चा थोडी कम करा आपण. पुढचा मॅच राहणार टीम संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय अगेन्स्ट गुंदवली, गंगामाता गुंदवली आणि विलासमूर्ती राहणार.
बिग मॅच. महानंद पाटील यारकर बाबा यांचे देखील शुभ आगमन झालेलं आहे. वडनवगड संघाचे वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दीपक मामा आपण देखील या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गंगामाता गुंदवली आणि विलासमूर्ती राणाल यानंतर आडोस पडोस की लढाई नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ जे आहेत शेजारी शेजारी आहेत. शेवटचा षटक गोलंदाज तयारीमध्ये पाहायला मिळतो गोरसी संघाच्या माध्यमातून. 4 धावा डिफेन्स करायचे गोलंदाजाला. गोलंदाज गणेश. फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. गोरसे टीम वेल घेऊ नका, आजच फायनल आहे. राईट आर्म ओ द विकेट. महत्वाचे 6 चेंडू गोरसई संघासाठी, महत्वाच्या 4 धावा देखील गोरसई संघासाठी. मात्र पहिल्या चेंडू सामना फिनिश केलाय रवी चौधरी याने. कॉंग्रॅच्युलेशन टीम. जे हनुमंत सरवली संघाने हा सामना जिंकले. खूप खूप अभिनंदन. आमची मित्रांनो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 3 विकेट घेतले आपल्या षटकामध्ये, नाव आहे भोला, इज अ मॅन ऑफ द मॅच. आपण भोलाला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत पाहुण्यांच्या शुभास्ते. डिलेगेट केलेली आहे किशोर यांना ही मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. किशोर दादांनी भरपूर मेहनत घेतली या मॅच मध्ये आणि त्यांनी धावा पण चांगल्या बनवल्या आपल्या संघासाठी. 10 धावा बनवल्या म्हणून ही मॅन ऑफ द मॅच भोला याने डिलिगेट केलेली आहे किशोर यांना. मी पाहुण्याने विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. छत्रपती गुलवी काकांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथे व्यासपीठावर दिली जात आहे. सर्वप्रथम भोला आणि किशोर आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावर. गोरसे टीमचे कॅप्टन गणेश दादा ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधायचा आहे आपण. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये विलासमूर्ती राणाल टीम संघाने प्रवेश करायचे. संदेश मित्रांनो यानंतर होणारा सामना आपण लगेच सुरू करणार आहोत. कुठेही जाऊ नका, मी थांबतो. ऐकत रहा डीजे, पाहत रहा जय बजरंग बिना ट्रॉफी आणि ऐका पुढील समालोचक आमचे मित्र सुनील पाटील यांचा. सर्व टीम संघाने कुठे जायचं नाहीये, या मॅचच्या विजेची संघाशी खेळायचं आपण. थँक्यू डीजे. वेलकम. शुभागमन झालेला आहे भिवंडी निजामपूर शर्मा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक रामशंकर पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. विलासमूर्ती राणाल टीम संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. आपण हे आपण पाहू शकता आमचे कॅमेरामॅन राणाल संघाला लीड करताना आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. संपूर्ण खेळाडू आपसमध्ये चर्चा करत असताना जी आमची मेन एंट्री आहे त्या एंट्रीवरून एंट्री मैदानाच्या आतमध्ये करताना विलासमूर्ती राणाल संघाला आपण पाहतोय. मित्रांनो हा न्यू पोर्टिब्लेसचा संघ आहे राणालचा.
कारण की ओल्ड 40+ मास्टर 40+ अशा अनेक संघटना आहेत, मात्र ही न्यू 40+च्या माध्यमातून स्पर्धा ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे. जय बजरंग बिनार संघाच्या माध्यमातून अफाट मेहनत या स्पर्धेसाठी. एक दिवसाची स्पर्धा जरी असली तरी ग्राउंडमध्ये स्वच्छता, त्याचबरोबर आलेल्या सर्व खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थंडगार पाण्याची व्यवस्था आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि काही क्षणातच जे आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये जो स्पेशल गोला थंडगार ते देखील थोड्या टायमात तुम्हाला पाहायला मिळते. नाश्त्याच्या जे स्टॉल आहे ते देखील पाहायला मिळते थोड्या वेळात. मात्र सध्या मॅचच्या दिशेने जाऊया. राणा संघ मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे आणि सलामीची जोडी देखील गंगामाता गोंदिवली संघाची तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. सुनील पाटील तुमच्यासोबत असतील. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. आपण नेक्स्ट मॅचमध्ये पाहणार आहोत गंगामाता गोंदिवलीच्या विरोधात विलास स्मृती राहणार. ही मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. विलास स्मृती राहणार टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय गंगामाता गोंदिवली टीमला. सकाळचं सत्र आपण पाहतोय. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा जय बजरंग चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विलास स्मृती राहणार आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. गंगामाता गोंदिवली टीम आपले आघाडीचे सलामीचे फलंदाज मैदानात लगेच पाठवून द्यायचे आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये आपण या दोन टीमला पाहणार आहोत. गंगामाता गोंदिवली विपक्षात विलास स्मृती राहणार. एक मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. आपण पाहतोय जय बजरंग चषक 2024 हा थरार 40+ हा महासंग्राम. एक दिवसीय ही स्पर्धा आपण पाहतोय. 10 संघ या स्पर्धेत आपण सहभागच्या माध्यमातून पाहतोय आज खेळताना. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिले असेल जय हनुमान सरवली टीमने बाजी मारली, परास्त केलं जय बजरंग गोरसाई टीमला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण या दोन संघांना पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गंगामाता गोंदिवलीच्या विरोधात विलास स्मृती राहणार. विलास स्मृती राहणार टीमनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गंगामाता गोंदिवली टीमला. सलामीचे आघाडीचे बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. $40+ हा धमाका आपण पाहतोय. एक दिवसीय ही स्पर्धा. फिटनेसचा फंडा 40+ क्रिकेटला मानलं जातं. अनेक खेळाडू आपण पुढच्या माध्यमातून खेळताना पाहतोय. फिटनेस राखत असताना क्रिकेटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये त्यांना चांगलं प्रदर्शन करताना आपण अनेकदा पाहिलंय. आणि तेच 10 संघ आपण पाहतोय या स्पर्धेकरिता. जय बजरंग चषक 2024 बिनारच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगवली गेली. चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंडला संजय, नॉन स्ट्राइक एंडला अंकुश. संजय आणि अंकुश ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. पहिले षटक हाताळण्याकरिता चंद्रकांत.